कल्याण डोंबिवलीत जे झालं त्यावरून शिसारी आली असं राज ठाकरे म्हणतात। शिवसेना सोडणं म्हणजे माझ्यासाठी घर सोडण्यासारखं होतं असंही राज ठाकरे म्हणाले। 20 वर्षात जे झालं ते सोडून द्या, राज ठाकरे यांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। त्यावरून राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं। कल्याण डोंबिवलीत जे झालं त्यावरून शिसारी आली असं राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रात माणसांचे लिलाव चालू झाले असं बोलत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली। दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत शिंदेना पाठिंबा देणार हे राज ठाकरेंना सांगितलं होतं असं राजू पाटलांनी म्हटलंय। आज महाराष्ट्राच्या आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं, शिसारी आली, शिसारी। परत तेच आमच्या शहरात घडणार असेल, फोडाफोडीचं राजकारण घडणार असेल तर हे मला कुठेतरी थांबवायचं होतं। फक्त आणि फक्त माझा पक्ष आणि त्या लोकांचा हित यासाठी मी हा पाऊल उचलला। बघा, मी काय केलंय काय नाही केलं ते माझ्या साहेबांना कल्पना दिली मी नंतर। दुसरीकडे राज ठाकरेंनी घेतलेल्या लवचिक भूमिकेवरही भाष्य केलं। राजकारणात कधी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या फायद्यासाठी कधीच नसेल असं राज ठाकरेंनी सांगितलं। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आर पार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती, मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्या सोबत येत गेली त्यातला मी पण एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसुभरही कमी होणार नाही। शिवसेनेतून बाहेर पडण्यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं। शिवसेना सोडणं हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हे तर घर सोडणं होतं असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंचं हे भाषण सुरू असताना रश्मी ठाकरे काहीशा भावुक झाल्याचं दिसलं। मी ज्याला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं। पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय। अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील। द्या सोडून ते आता।